टोकाई माता मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न। आता अभ्यासिका आणि पर्यटन स्थळाचा विकास होणार। आमदार राजू नवघरे यांची घोषणा। टोकाई माता परिसरात 9000 झाडे, अभ्यासिका उभारणार। श्री टोकाई माता मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त मूर्ती स्थलांतर व स्थापना सोहळा भक्तिभावात संपन्न झाला। देवीच्या मूर्तीचे स्थलांतर करून तात्पुरत्या मंदिरात स्थापन करण्यात आली। यावेळी मूर्ती स्थापना, होम हवन व महाप्रसाद या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरेंची विशेष उपस्थिती होती। आमदार नवघरे यांच्या महत्त्वाच्या घोषणा। कार्यक्रमात बोलताना आमदार राजूभैया नवघरे यांनी टोकाई माता परिसराच्या विकासासाठी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत। ते म्हणाले, सदरच्या वेळेस इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी परिसरात चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण झालं आहे। आत्ताच आम्ही बघितलं, जवळपास 9000 झाडे इथे लावलेली आहेत। पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करत ते म्हणाले, पंचक्रोशीमधील सगळ्याच मंडळींना आमची एक कल्पना आहे। इथं जवळपास 200 मुले रोज व्यायामासाठी येतात। येथे 10-15 गावांसाठी एक कॉमन अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र उभा करण्याचा आमचा मानस आहे। शनिवार रविवारी तज्ज्ञ प्राध्यापकांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाईल। पुढच्या काळात परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी काम केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाला पंचक्रोशीतील गावकरी व टोकाई माता सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्त कुरुंदा आणि पंचक्रोशीतून कुरुंदा गिरगाव यांच्या पंचक्रोशीतून आलेले सगळेच भक्त मंडळी आज आपल्या इथं माता टोकाई मंदिराचं स्थलांतर केलं। हिमालपंथी मंदिर जे या सगळ्या कमिटीची इच्छा होती, इथं देवीचं हिमालपंथी मंदिर झालं पाहिजे। जे मंदिर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी राजस्थानहून दगड मागविला आहे आणि तिथं सगळे कारागीर आलेले आहेत। त्याचं कामही आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे। पण याच्यासोबतच या ठिकाणी तुमच्या आमच्या जिल्ह्याचं वैभव होण्यासाठी या टोकाईगडासाठी आपल्याला काम करायचंय। जर आपल्याला हिंगोलीला जायचं म्हणलं, हिंगोली जिल्ह्यामध्ये काय विशेष काय आहे असं जर विचारलं तर आपलं औंढ्याचं मंदिर आहे। औंढ्याच्या मंदिरासोबतच पर्यटन स्थळ म्हणून टोकाईचं नाव पुढच्या काळामध्ये आलं पाहिजे। यासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून आपल्याला इथे काम करायचंय। इथली जी पंच कमिटी ती सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते। मग मंदिर झाल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून तिथं आपण तुम्ही आम्ही सगळेजण डोकं टेकवितो। तिथं तुमच्या आमच्या पंचक्रोशीतील आपला कुरुंदा गिरगाव आणि सगळेच वसमत तालुक्यातील सगळी मंडळी आपल्या दसऱ्याच्या वेळेस इथं दर्शनासाठी येत असते। मग इथं आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने वृक्षाची लागवड झालेली आहे। आताच आम्ही बघितलं जवळपास 9000 झाडं इथं लावलेली आहेत। आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये आपल्या इथून पंचक्रोशीमधील सगळ्याच मंडळीला आम्ही माझी एक कल्पना आम्ही तिथं राबवण्याचं सांगितलं की इथं जवळपास 200 मुलं या पंचक्रोशीतून व्यायाम करण्यासाठी येतात। पुढच्या काळामध्ये इथं जी झाडं असतील, पर्यटन स्थळ डेव्हलप करण्यासाठी असेल, आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय। मग या विभागातील 10-15 जर इथं रोज सकाळी येत असतील तर तिथं आपण शनिवार रविवार पुढच्या आठवड्याला वेगवेगळे तज्ञ प्राध्यापक बोलून त्यांना इथं मार्गदर्शन केंद्र का करता येणार नाही, या इथे एक अभ्यासिका उभारण्याचा आमचं मानस आहे की त्या माध्यमातून इथं लोकसंख्या कुरुंदा गावची प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे। कुरुंद्याला अटॅच जवळपास 10-15 गाव आहेत, बाजूला गिरगाव आहे। याची एक कॉमन आपण इथं अभ्यासिका केली आणि त्यांना तिथं आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र जर इथं केलं, ती सुद्धा एक आपण तिथं प्रस्तावना मांडलेली ही जर आपल्या विभागातील सगळ्या मंडळींना मान्य असतील तर त्याच्या बाबतीमध्ये आपण पुढे काम करूया। आणि जे काय पर्यटन स्थळाच्या बाबतीमध्ये झाडं लावण्याचं काम असेल, बाकी जी काय कल्पना आहे त्यासाठी या 15 दिवसामध्ये अजून आपण 3 कोटी रुपयाचा निधी इथं वर्ग करायला जे काही चांगलं काम इथं करता येईल ते आपण करण्याचं काम केलं पाहिजे। सरांनी प्रास्ताविकात म्हणले की भांडे सर म्हणले की आमदार साहेबांनी हे केलं ते केलं। आमदार साहेब कुठूनही त्याची ज्वारी विकून किंवा ऊस इतर कारखान्याला घालून किंवा तिथं कापूस विकून मी माझ्या घरून 1 रुपया लावलेला नाही। हे सगळं तुमच्या टॅक्स मधला पैसा आहे, ते तुमच्यासाठी वापरण्याचं काम करायलो। त्याच्यामुळं मी या ऋणात राहण्याचं इच्छित नाही। हे जे तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ दिलं, 2 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर मग माझं कर्तव्य आहे जे काय मतदारसंघामध्ये चांगलं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे सर हे एकट्या माझं यश नाही, तर हे जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी सामूहिक शक्ती लागते आणि ती सामूहिक शक्ती इथं ऑलरेडी उभी आहे। मी फक्त तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारकडून भांडून जे काही निधी आणता येईल ते पुढच्या काळामध्ये या विभागामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल। त्याच्यामुळे मला मोठेपणा याच्यामध्ये करायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सामूहिक यश मिळून या विभागातील नाव, या टोकाई गडाचं नाव महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यासाठी पुढच्या काळामध्ये काम करू, एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो। तुम्ही इथं आल्यानंतर बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला, सत्कार केला,
त्याबद्दल सर्व पंच कमिटीचं आणि या विभागातील सगळ्या भाविक भक्तांचं, या पंचक्रोशीतील सगळ्या मंडळीचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, थांबतो.